आज आपण बनवणार आहे पालक पनीर. तर इकडे स्वच्छ पाण्याने पालक धुवून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम पाण्यासाठी. थोडासा पालक वाफवून घ्यायचा आहे आपल्याला. जोपर्यंत पालक वाफवून घेतोय तोपर्यंत आपण एका साईडला पनीर कट करून घेऊया. त्यानंतर जो वाफवलेला पालक आहे तो 2 मिनिटे थंड बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करायचे पालक, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं आलं हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. छान अशी सॉफ्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. त्याच्यात थोडंसं पाणीही घालू शकता तुम्ही, तुम्हाला जर टाकायचं असेल तर. अशी छान अशी सॉफ्ट आपली पेस्ट तयार झाली. कढईमध्ये आपण थोडंसं बटर, तेल, लसूण, कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. जी पेस्ट आपण मिक्सरमधनं काढलेली आहे ती टाकायची. थोडंसं त्याला होऊ द्यायचं आहे 2 मिनटं. ते झाल्यानंतर आपल्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. कट केलेलं पनीर टाकायचे. तर अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार होतं.